या जागृत नमस्कार, मी राहुल रंदे. 500 पार होते म्हणले होते तुम्ही. कोण म्हणलं होतं? जयाभाऊ म्हणले. जयभाऊ म्हणले होते. भाऊ येणार की थोड्या वेळानं आले की विचारा. कशी झाली कशी झाली? चांगली झाली निवडणूक. एक तर म्हणत होते की सगळे लोक. 100 पेक्षा जास्त त्या विरोधकांना मतदान पडले. आणि साहेब हे कुठले असतील मतदान? ते 614 मधले जाईल सगळ्या मतदारामधले 614 पैकी. तुमच्या मतदारसंघामधल्या सगळ्या नागरिकांना काय आवाहन करतात? आव्हान नाही, आव्हान काय करायचं त्यांना? आता त्यांना एक विश्वास द्यायचा आहे की जो बार्शीचा 1.5-2 वर्ष विकास थांबला होता, तो जसा 2022 ते 24 एकदम घोड्याच्या स्पीडने पळत होता, तसाच विकास चालू होणार आहे बार्शी. 13 मतं बाद झाले. 13 मध्ये बाजूला आपली म्हणजे आपण 500+ जे होतं ते बरोबर आहे. होय की 13 मध्ये बाद झाले. त्यात 13 मध्ये बाद झाले. किती किती वाजता निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे मतमोजणीची प्रक्रिया चालू? 8 वाजता. खूप काही चांगली माहिती दिली आहे. बार्शीचा विकास होणारा मात्र आता तुम्हाला माहित आहे की मी तुम्हाला काय बोलायचं. विचारतो बालाजी सर्व्हर मध्ये अदृश्य शक्ती आम्हाला दिसलीच नाही. काय मागवत आहे या मागचं गोड बंगाल? भारतीय जनता पार्टीची आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकास काम करण्याची पद्धत आणि जयभाऊंचं नियोजन ह्याच्यामुळे अदृश्य शक्ती नव्हती. अदृश्य शक्ती कोण म्हणत होतं त्यांना जाऊन विचारा. एक बोर्ड लागला होता तुमच्या ह्याच्यामध्ये. काय वाचलं नाही? तुम्ही वाचला का? मी वाचलो नाही. वाचून मी सांगतो तुम्हाला.